भगवान महादेवाला एक लोटा जल चढवल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात। त्यामुळे प्रत्येकाने भगवान महादेवाची भक्ती करावी। शिव महापुराण कथा म्हणजे चैतन्य कथा आहे। शरीरात रक्ताचा संचार बंद झाला तर शरीराचे कामकाज बंद होते, तशीच स्थिती मनाची व आत्म्याची आहे। शिव महापुराण कथा ऐकली तर आत्मविश्वास दृढ होतो। त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन भगवान शंकराला अर्पित करावे, असा संदेश कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी येथील कथानिरूपणात दिला। जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत शरीर जिवंत असते, श्वास बंद झाल्यानंतर शरीर मृत होते। तसेच एकदा ध्यास सुटला आणि विश्वास तुटला की जीवनात काहीच उरत नाही। शिव महापुराण कथेतून जीवनाचे लक्ष्य मिळते। प्रत्येकाने कथा ऐकल्यानंतर स्वतः त्याचे परीक्षण करावे। सर्वांनी गोमातेचे संरक्षण केले पाहिजे। तसाच आपलाही विश्वास महादेवाप्रती दृढ असेल तर शिव महापुराण कथेतून काहीतरी मिळेल, असेही ते म्हणाले। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। नाशिक येथे महाकुंभमेळा भरतो ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। येथील मोहिदा रस्त्यावरील तहसील कार्यालयाजवळ त्यांची शिव महापुराण कथा सुरू आहे। त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। शनिवारी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार राजेश पाडवी, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, प्राध्यापक मकरंद पाटील, माजी जी.प. उपाध्यक्ष जयपालसिंग रावल, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शशिकांत वाणी यांच्यासह यजमान परिवार व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। मराठी न्यूजसाठी राजू साळी, अक्षय भावसार। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।